नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे शीख धर्मातील 5 सर्वोच्च तख्तांपैकी एक मानले जातं। शीख पंथाचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांनी 1708 मध्ये याच पवित्र भूमीत आपला अंतिम श्वास घेतला। गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या गुरुद्वाराला मोठे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे। गुरु गोविंद सिंगजी यांनी याच ठिकाणी गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्माचं अंतिम आणि कायमस्वरूपी गुरु म्हणून घोषित केलं होतं। त्यांच्या निधनानंतर शीख साम्राज्याचे शासक महाराजा रणजित सिंग यांनी 1832 ते 1837 या कालावधीत या भव्य गुरुद्वाराचे बांधकाम केलं। सुवर्ण कळस, आकर्षक वस्तुकला आणि सुंदर कोरीव कामामुळे हे स्थळ जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय। दरम्यान या पवित्र गुरुद्वाराच्या व्यवस्थापनाबाबत आता राजकारण तापताना दिसतंय। राज्य सरकार गुरुद्वाराचं नियंत्रण भाजपच्या हातात देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। या मुद्द्यावर काँग्रेस नेते आक्रमक झाले असून सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले। केंद्र की सरकार हो चाहे राज्य की सरकार हो, ये दोनों सरकार जो है माइनॉरिटीज़ के जो प्रॉपर्टीज़ है, माइनॉरिटीज़ के जो इंस्टीट्यूशन है, माइनॉरिटीज़ के जो धर्मस्थल है, उनके ऊपर इनकी नज़र है। पहले आपने देखा होगा कि वक्फ बोर्ड के ऊपर जो है कानून लाया गया पूरे देश के अंदर, बड़ा विरोध करने के बाद भी उन्होंने पार्लियामेंट में पास किया। अब जो सिखों का गुरुद्वारा है नांदेड़ के अंदर, जो 5 तख्त में से एक तख्त है जिसको जो है सिख लोग जो है पूरी दुनिया से वहाँ पे आते हैं, वहाँ पे जो बोर्ड था 1956 से वो बोर्ड वहाँ पे अस्तित्व में था। उस बोर्ड को जो है सरकार ने जो है वो रद्द करने का काम किया। वो रद्द करने के बाद में लोग कोर्ट में गए और कोर्ट ने सरकार को आदेश दिया कि उस बोर्ड को आप रीइंस्टेट करिए, लेकिन सरकार जो इस बोर्ड को रीइंस्टेट कर नहीं रही है और उसके अंदर अमेंडमेंट भी ऐसा ला रही है कि इस बोर्ड के अंदर जो नियुक्ति की जाएगी वो 70% से ज़्यादा जो है वो सरकार करेगी। अब सवाल ये उठता है कि कॉन्स्टिट्यूशन ने सबको अधिकार दिया है, हर जात हर समाज को अधिकार दिया है कि वो अपने धर्मस्थल हो, चाहे मंदिर हो, मस्जिद हो, गुरुद्वारा हो, जो चर्चिज हो, जो भी हो, वो उन्हीं के कम्युनिटी के लोगों ने उसको चलाना चाहिए, उसकी देखभाल करना चाहिए और उनके हिसाब से ही चलना चाहिए। और अगर गवर्नमेंट को उस बोर्ड में अपनी कुछ बातें रखनी तो उसको साथ में लेके करना चाहिए। ऐसा ना करते हुए महाराष्ट्र सरकार जो है नांदेड़ के अंदर उस बोर्ड के अंदर इंटरफेरेंस करके अपने आदमी लाना चाहती है, जिसका हम पूरा विरोध करते हैं। हम चाहते हैं कि सिखों का वो गुरुद्वारा है तो सिखी लोग, सिख कम्युनिटी के लोग ही जो है उसके अंदर नॉमिनेट होना चाहिए। और जितने भी इनके लोग ऑर्गेनाइजेशन है वो सब ने इसका विरोध किया, पूरा सिख समुदाय ने वर्ल्ड से इसका विरोध किया है, लेकिन सरकार जो है उसको समझने को तैयार नहीं। आपण पाहिलं असेल की नांदेडचं जे गुरुद्वारा आहे शीख धर्मामध्ये त्याचं एक वेगळं महत्त्व आहे। त्याला 5वा तख्त म्हटलं जातं। 1956 मध्ये त्यांच्यावर एक कायदा केला गेला। त्या कायद्याच्या नुसार शीख समुदायाची लोक त्या कमिटीवर राहिली पाहिजे आणि त्या आधारावर आतापर्यंत जगभरातून भारतात जी काही लोक आली ते नांदेडच्या गुरुद्वारेला आपलं माथा टेकून आशीर्वाद घेऊनच तिथून गेलेली आहेत असं पाहिलेलं आहे। तिथल्या समुदायाने त्याचं पावित्र्य कायम ठेवलं, त्याचा प्रॉपर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केलं। पण आता महाराष्ट्राच्या सरकारने एक नवीन जावई शोध काढला आणि ते सगळंच्या सगळं जो बोर्ड आहे 1956च्या कायद्यानुसार तयार झालेला तो बोर्डच आता रद्द करायचा आणि दुसरी लोक घुसवायची आणि त्या ठिकाणी येणारा सध्यानं जो काही पैसा असेल त्या पैशाची उधळपट्टी करण्याची मानसिकता असलेले सरकार महाराष्ट्रातलं आपण पाहतो आहे। जे राम मंदिरातले पैसे लुटतात, श्रद्धेने दिलेले लोकांचे पैसे लुटणारी राम मंदिरातली ही जी भाजपची पिलावळ आहे, त्या पिलावळला नांदेडच्या गुरुद्वारामध्ये टाकण्याचा एक अयशस्वी प्रयत्न या ठिकाणी केला जातो। आणि म्हणून जागतिक पातळीवरून शिखांनी जो विरोध या ठिकाणी केलेला आहे तो बरोबर आहे। जे स्वतःचं राम मंदिर सांभाळू शकत नाही, ज्या भगवान श्रीरामाच्या नावाने सत्तेत आले त्याच भगवान श्रीरामाला लुटणारी जी व्यवस्था भाजपच्या रूपाने आता सत्तेत आहे ती आता गुरुद्वारा लुटण्याचं त्यांची मानसिकता आहे आणि म्हणून त्याचा आम्ही आज विधानसभेमध्ये विरोध केलेला आहे।
नांदेडच्या तख्त सचखंड श्री हजूर साहिबच्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून काँग्रेसने राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत। आता या आरोपांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।